जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरचे राजकारण आणि कलानी कुटुंब हे समीकरण गेल्या अनेक दशकापासून कायम आहे। मात्र आता याच गडाला राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुरंग लावलाय। पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांची पक्षांतर्गत कारवाई करत जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली। लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि त्यांच्या टीमने महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलानी गटाची शिवसेनेशी वाढवलेली ही जवळी शरद पवार गटाला रुचलेली नाही। पक्षाशी बांधिलकी न जपल्याचा ठपका ठेवत पंचम कलानी यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे। तर या नियुक्तीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं की उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांना नवीन नेतृत्वाची ओढ होती। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा आहुजा यांची निवड करण्यात आली होती। जुन्या जिल्हाध्यक्षांना का काढलं यावर थेट भाष्य टाळलं असलं तरी आता नव्या दमाने निवडणुका लढवू आणि जिंकू असं म्हणत त्यांनी बदलाचे संकेत दिले आहेत। उल्हासनगर हे पवार साहेबांच्या विचाराला बांधलेलं शहर आहे। इथले जे कार्यकर्ते आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असणारे कार्यकर्ते आहेत। अनेक दिवसांपासून इथे नवीन अध्यक्षपदाची शोध होती आणि तो नवीन अध्यक्ष आम्हाला सीमा आहुजांच्या रूपाने सापडल्या। त्या मूळच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष होत्या। त्यांच्या सासूबाई देखील आमच्या नगरसेविका होत्या आणि त्यांच्या प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी, आमचे जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि निरीक्षक या नात्याने मी देखील त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे। आणि आम्ही सर्व नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची स्थापना पुनश्च एकदा उल्हासनगरच्या महापालिका क्षेत्रामध्ये करू, कार्यकर्ते उभारू आणि येणाऱ्या काळातल्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवू। त्याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु नवीन अध्यक्ष सीमा ताई आहुजा यांच्या रूपाने नेमण्यात आलेले आहे। त्यांच्या संदर्भातली आज त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी झाली। त्याला काढण्याचं कारण काय ते मला नाही माहिती, आता ते त्यांनाच विचारावं। पद्धतीने या ठिकाणचं राजकारण आहे की शिवसेनेला त्यांनी समर्थन दिलं त्यामुळे आपल्या पक्षातलं त्यांची निलंबन काढण्यात आलं या पदावर। जो उल्हासनगर महापालिके संदर्भामध्ये पक्ष संघटनेमध्ये निर्णय घेण्यात आला तो निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमचे रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी घेतला आहे। काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये येण्याचं जे कारण आहे ते सर्वप्रथम मी सांगते की माझ्या सासूबाई 2002मध्ये नगरसेविका होत्या। त्यांनी जे काही काम केलेलं आहे, त्यांनी जे कार्य केले आहे ते पुन्हा एकदा मी नव्याने करू इच्छिते आणि तेच काम मी पूर्णपणे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। जुनी कार्यकर्ते काम करत नव्हती हा त्यांचा प्रश्न झाला। आता मला नव्याने जे काही पद भेटलेलं आहे त्याचं मी पूर्णपणे त्या कार्याचा जो राहिलेला भाग आहे तो पूर्ण करणार आहे आणि जे काही वरिष्ठांनी निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच योग्य घेतलेला असणारच आणि जे मला काही पद भेटलेलं आहे अध्यक्षाचं पद त्याच्यावरती मी नक्कीच उल्हासनगर शहराचा विकास करू इच्छिते। तसं म्हणायला गेलं तर नवीन नियुक्ती करणार आहे तर ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं कार्य सगळं काम समोर ठेवूनच पुढचा निर्णय घेतला जाईल। बघा, उल्हासनगर शहरामध्ये नशामुक्ती ही झालीच पाहिजे कारण बऱ्याच प्रमाणामध्ये ते नशेचे जे काही लहान मुलंसुद्धा आता नशा करायला लागलेत। तर तो मुद्दा उठवण्यासाठी मी नक्कीच प्रशासनाशी बोलेल आणि आपले जे DCP सर आहेत त्यांच्याशी सुद्धा मी जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे आणि नक्कीच नशामुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करू। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।